आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत केकच्या पाककृती याविषयी माया सुखटणकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत. नमस्कार श्रोते हो. एखादं लहानचं सेलिब्रेशन असेल किंवा मोठं सुद्धा, यामध्ये भारतीय स्वीट्सच्या बरोबर हल्ली केकला सुद्धा खूप मोठी डिमांड असते. एक छोटीशी पेस्ट्री असेल, एखादा कपकेक असेल किंवा ब्राउनी असेल, या सगळ्याचा आनंद अगदी तितकाच भारतीय स्वीट्स इतकाच घेतला जातो. हो, पण हा केक किती छान आहे, किती मॉइस्ट आहे, तो किती फ्रेश आहे, यावरती सुद्धा हल्ली बारकाव्याने बघितलं जातं बरं का. आणि हा केक असा छान असावा, यासाठी आज आपण जाणून घेणार आहोत माया सुखटणकर यांच्याकडून. नमस्कार मायाताई. नमस्कार मधुलिकाताई. आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. खरं तर मायाताई स्वतः BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. केकचा व्यवसाय ते गेले 8 वर्ष करतायत, पण त्या आधीपासून त्या चॉकलेटसुद्धा करतायत. सगळ्यांना आता उत्सुकता लागलीच असणार आहे की आज आपल्याला केक आणि चॉकलेट्सच्या रेसिपी ऐकायला मिळणार आहे. पण आता नाताळ अगदी जवळ येऊन ठेपलेलं आहे आणि नाताळ म्हटलं की प्लम केक हे एक समीकरण आहे. तर या प्लम केक बद्दल काय सांगाल? कुठून आला हा प्लम केक? ती कन्सेप्ट कशी डेव्हलप झाली? प्लम केक हा बेसिकली तुम्हाला ब्रिटिश इंग्लंड, जिकडून आपल्या इकडे ब्रिटिश आले तिकडूनच ते प्लम केकचा हे आपल्या भारतात आला. म्हणजे ते क्रिसमस सेलिब्रेशनसाठी वापरला जात होतं इंग्लंडमध्ये. तेच अमेरिकन ह्याला तो इलेक्शन केक म्हणून साजरा करायला म्हणून वापरला जायचा. बर, तिकडे अल्कोहोल घालून वापरलं जातं. आपल्या इकडे सगळेच जण ते प्रेफर करतात असं नाही, म्हणून मग त्याचे ऑरेंज ज्यूस वगैरे किंवा ग्रेप ज्यूस, ऍपल ज्यूस असं घालून आपण तो वेगवेगळ्या प्रकारे प्लम केक्स आपण करू शकतो. आता प्लम केक बद्दल एक माहिती म्हणजे त्याला म्हणतात प्लम केक, पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये प्लम कधीच नसतो. पण मग असं प्लम केक असं का म्हणतात? तिकडे इंग्लंडमध्ये प्लम म्हणजे तुमचे मनुके म्हणजे ब्लॅक करंट्स आणि रेझिन्स ह्याला प्लम म्हटलं जायचं. प्लम केकचं बेसिक साहित्य ह्या गोष्टींपासून असल्यामुळे त्याला प्लम केक हे नाव पडलं. बरं. पण या प्लम केक मध्ये खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे एक घास जरी आपण त्या प्लम केकचा खाल्ला तरी आपल्या तोंडात बरेच अक्रोड, मनुका असं बरंच काय काय असतं बरं ह्याच्यामध्ये. प्लम केकचं सगळ्यात मोठं हे म्हणजे त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि बेरीज, आपण जे ड्राईड आपले जे बेरीज असतात जसे स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरीज, आता जे आपल्याला उपलब्ध आहेत ते आपण घालू शकतो. अगदीच काही नसेल आपल्याकडे तर काळे मनुका, आपले बेदाणे, खजूर हा तर आपल्या घरोघरी सगळ्यांकडे उपलब्ध असतो. तो आपण सोक करून आपण त्याचा वापर करू शकतो. त्याच्याबरोबर अक्रोड, बदाम, काजू हे आपण वरून सगळे डेकोरेशनसाठी किंवा आतमध्ये पण तुकडे करून आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. नक्कीच नक्कीच. आणि आता मी म्हटलं तसं की एक घास खाल्ला तरी आपल्या तोंडामध्ये त्याच्यातले अनेक प्रकार येतात. तर तुम्ही म्हणालात की आपल्या देशामध्ये संत्र्याचा ज्यूस आहे किंवा द्राक्षाचा ज्यूस आहे, याचा वापर करतात. मग हे भिजत ठेवायला किती वेळ लागतो किंवा किती दिवस द्यावेत त्याला? हे कमीत कमी तुम्ही 24 तास तरी त्या ऍपल ज्यूस किंवा ऑरेंज ज्यूस मध्ये भिजत ठेवावा, जेणेकरून ते सगळे ड्रायफ्रुट्स, बेरीज वगैरे आहेत ते ऑरेंज ज्यूस तुझा सगळं आतमध्ये शोषून घेतील आणि आपला केक जास्त मॉइस्ट राहायला मदत होईल आणि त्याचा फ्लेवर पण यायला मदत होईल. पण मग हे आपल्या भारतीय तापमानाप्रमाणे बाहेर ठेवलं तरी चालतं का फ्रीज मध्ये ठेवावं लागतं? नाही, फ्रेश ऑरेंज ज्यूस घेता कामा नाही. टेट्रापॅकचा ऑरेंज ज्यूस घेऊन तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये घेऊन त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स पूर्ण आतमध्ये भिजले पाहिजेत, वरती ऑरेंज ज्यूस राहायला पाहिजे आणि मग ते तुम्ही 24 तास फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा तुम्ही केक करत असाल तेव्हा ती बरणी पहिली अगोदर बाहेर काढा, ते रूम टेम्परेचरला आणून मग ते केकमध्ये वापरलं गेलं पाहिजे. बरं, म्हणजे हे लगेच काढलं आणि केकच्या बॅटरमध्ये घातलं नाही, चालत नाही. केकचे सगळे इन्ग्रेडियंट्स, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट्स तुमचे रूम टेम्परेचरलाच हवे. ही सगळ्यात मोठी टीप आहे आजची. येस, कुठचाही पदार्थ तुम्हाला थंड किंवा अति गरम हा चालत नाही केकसाठी. बर, मग हा प्लम केक करायचा झाला तर मग काय काय याच्यासाठी साहित्य लागतं बरं? प्लम केकचं बेसिक साहित्य तर आपण बघितलंच आहे, ज्याच्यामध्ये बेरीज आणि आपल्याला ड्रायफ्रुट्स जे ऑरेंज ज्यूस मध्ये सोक केलेले पाहिजेत. त्याच्या बरोबरीने आपल्याला एक ऑल स्पाइस पावडर लागते, ज्याच्यामध्ये आपण दालचिनीची पावडर, जायफळ पावडर, लवंगाची पावडर आणि सुंठ पावडर हे घातलं जातं, जे थंडीसाठी खूप उपयुक्त असतं. बरोबर. आणि त्याचबरोबर
जो कॅरेमल कलर येतो तर तुम्ही काकवी पण वापरू शकता. जर तुमच्याकडे काकवी नसेल तर आपण शुगर म्हणजे साखर आणि गूळ वितळवून तो एवढा कॅरमलाइज करायचा की त्याला एक बर्न्ट कलर आला पाहिजे, काळा कलर आला पाहिजे. बर आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू पाणी घालून थोडंसं सैलसर हे करून त्याची ती काकवीसारखं ते आपण घरी पण तयार करू शकतो. हा प्लम केकचा बेसिक कलर आपल्याला त्याच्यातूनच येतो. प्लम केक करण्यासाठी हे कॅरेमल सिरप तुम्ही अवॉइड करू नाही शकत किंवा तुम्हाला ते गरजेचंच आहे. जर तुमच्याकडे काकवी इझिली अवेलेबल असेल तर तुम्ही ते वापरू शकता किंवा हे असं करून तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. बरं, पण मग हे सगळं करताना काय काय आणि किती किती प्रमाणात घ्यावं? आता तुम्ही 1 कप मैदा घेत असाल, वाटी ज्यांना वाटी पाहिजे असेल त्यांनी वाटी घ्यावी. तर अर्धा कप तुम्हाला ब्राऊन शुगर म्हणतो आपण, ती तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर नॉर्मल आपली साखर पण चालते. त्याच्याबरोबर पाव कप ही काकवी घ्यावी. त्याच्यानंतर अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा. आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मैदा हा आपला पहिली 3 वेळा व्यवस्थित चाळून घ्यावा, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण हवा घातली जाईल, लाईट होईल, हलकं होईल. आणि दुसरं कारण म्हणजे हे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा त्याच्यामध्ये नीट मिसळलं जाईल. त्याबरोबर पाव चमचा मीठ पण घालावं. हे सगळं सुकं साहित्य आपण एका बाजूला करून ठेवावं. हे चाळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा ही आपण स्पाइस पावडर जी मी म्हटली ते सगळं पाव चमचा सगळ्याचा घ्यावा आणि तो त्याच्यामध्ये घालावा. आणि हे सगळं मिसळून एका बाजूला करून घ्यावं. त्याच्यामध्ये तुम्ही तेल वापरू शकता किंवा तुम्ही मेल्टेड बटर, आपण वितळलेलं लोणी ते पण वापरू शकता, तुमचा प्रेफरन्स जे काय असेल ते. तर त्याच्यासाठी आपल्याला पाव कप आपल्याला तेल, 1 कप मैद्याला पाव कप तेल. पाव कप तेल पण ते कसं की त्याला वास नसला पाहिजे, म्हणजे तुम्ही मोहरीचं तेल, तिळाचं तेल असं वापरू नये. नॉर्मल व्हेजिटेबल ऑइल्स तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर अर्धा कप दूध घ्यावा आणि लिंबाची साल येते, म्हणजे आपण लिंबू जर बारीक किशणीवरती किसला तर त्याची लिंबाची साल, वरची पिवळी साल फक्त आपण किसून घ्यावी. ती एक जेस्ट म्हणतो आपण त्याला, ते 1 टीस्पून ती घ्यावी. व्हॅनिला इसेन्स 1 टेबलस्पून घ्यावा आणि 3 चमचे मध घ्यावं. बर, आता तेल आणि तुमची जी ब्राऊन साखर आपण घेतली आहे ती पहिली चांगली फेटून घ्यावी. ती साखर कम्प्लीट त्या तेलामध्ये किंवा लोण्यामध्ये एकजीव झाली पाहिजे. ते झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण ती काकवी घालावी आणि मग मध, हे जे काही ओले जिन्नस आहेत ते हळूहळू सगळे त्याच्यामध्ये घातले गेले पाहिजे. आणि मग ते घातल्यानंतर मग हळूहळू तुमचे जे सुके जिन्नस आपण एकत्र करून ठेवलेले आहेत ते घालावे. आणि मग त्याच्यानंतर जे ड्रायफ्रुट्स आपण ऑरेंज ज्यूसमध्ये भिजवलेत ते घालावे. आणि हे सगळं एकत्र करून मग आपण ते बेकिंग टीन आपण पहिली तयार करून ठेवायला, ज्याला आपण डस्टिंग, ग्रीसिंग हा प्रोसेस म्हणतो. आजकाल तुम्ही तसं पण केलं तरी चालतं किंवा तुम्हाला डायरेक्ट बेक अँड सर्व्हचे टीन्स पण मिळतात बाहेर. तर तुम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट लोफ फॉर्ममध्ये, सर्क्युलर फॉर्ममध्ये, जे अवेलेबल तुम्हाला जे पाहिजे तशा फॉर्ममध्ये तुम्ही घालू शकता. जर तुमच्याकडे अल्युमिनियम टीन असेल, टीन नसेल सुद्धा तर स्टीलचा डब्बा असेल तरी सुद्धा चालेल. त्याला तुम्ही व्यवस्थित तेलाने सगळं ऑइल लावून घ्यावं सगळ्या बाजूनी आणि वरती आपली मैदा किंवा गव्हाचं पीठ जे काय आहे ते तुम्ही भुरभुरवून त्याला सगळं डस्टिंग करून घ्यावं, जेणेकरून तुमचा केक त्याला चिकटू नये. ओके. आणि मग हे सगळं पूर्ण सारण आहे ते त्याच्यामध्ये घालून तुम्ही, तुमचा ओव्हन असेल तर तो 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटं प्रीहीट करावा. तो प्रीहीट करून मग त्याच्यामध्ये केकचा टीन हा ठेवावा आणि मग 25 ते 30 मिनिटं तुम्ही हा केक बेक होऊ द्यावा. मग तुम्ही पहिले 25 मिनिटं तुम्ही ओव्हनचं दार वगैरे काही उघडू नये, कारण ती गरम हवा त्याच्यातून बाहेर जाता कामा नाही. बरोबर. तर तुम्ही म्हणजे मग एक 25-30 मिनिटं झाले. आता प्रत्येकाचे ओव्हनचे हे वेगळे वेगळे असतात, तर त्याप्रमाणे तुम्ही 25 मिनिटं झाल्यानंतर एक टूथपिक घालून बघावं. ते जर त्याला जर टूथपिकला काही आलं नाही किंवा क्रम्स आले तरी चालतील, पण बॅटर असं ओलं आलं नाही पाहिजे, तर तुमचा केक तयार आहे. आणि ओव्हर बेक करू नका. जास्त वेळ ठेवला तर केक कडक होण्याची शक्यता असते, मॉइस्टनेस मग राहत नाही त्याच्यामध्ये. बरोबर. हा झाला तुमचा क्रिसमस प्लम केक रेडी. रेडी. वा वा वा.
तुम्ही आता सांगितलं की प्री हीट करून ठेवावं, तसंही काही मेजरमेंट असतात दरवेळेला प्रत्येक केक प्रमाणे वेगवेगळ्या. तर प्री हीट म्हणजे ते का करणं गरजेचं आहे? कारण तुम्ही थंड ह्याच्यामध्ये जर केक असाच ठेवला हां. बेक करायला तर तो केक खाली बसू शकतो. इव्हनली तुमचं टेम्परेचर त्या ओव्हनचं इव्हन झालं पाहिजे हं. आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा टिन ठेवला की तुमचे जे बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातलेला असतो त्याला रायझिंग लगेच मिळतं आणि ते लगेच केक हळूहळू तो फुगला जातो. जर बरं. तुम्ही थंड याच्यातच ठेवला तर तुम्ही जे बेकिंग पावडर बेकिंग सोडा मिक्स केलेलं असेल त्याची रिॲक्शन हे कमी होत जातं, त्याचा जे इफेक्ट असतो तो हां. कमी होत जातो. बर. म्हणून मग ओव्हन चांगला प्रीहीट केलेला असायला हवा. माझ्या मते बरेच जण हल्ली हे सुद्धा सांगतात की कुकर किंवा कढईमध्ये केक करता सुद्धा ते आधी गरम करून घ्यावं थोडं. हो, तुमच्याकडे अवन नसेल तर कुकर असेल हं. किंवा कढई असेल तर त्याच्यामध्ये खाली मीठ घालावं, 2 कप एखादं मीठ. ते मीठ तुम्ही परत पण वापरू शकता जेव्हा तुम्ही परत केक कराल तेव्हा वेगळं काढून ठेवून देऊ शकता. हं. आणि मग त्याच्यामध्ये स्टँड ठेवून पहिली कुकर 10 मिनिटं मीडियम फ्लेमवर चांगला गरम करून घ्यावा आणि मग तो हा टीन तुम्ही त्याच्यामध्ये ठेवून मग पहिली 5 मिनिटं हाय फ्लेमवरती ठेवावं हं. आणि मग परत मीडियम फ्लेमवरती 25 मिनिटं तुम्ही ठेवून मग तुमचा केक होतो. आता ते पण कुकरचं झाकण पण मध्ये उघडू नये कारण मग परत त्याची प्रोसेस म्हणजे वरती राईज होण्याची प्रोसेस जी असते फुगण्याची केकची ती डिस्टर्ब होते. नक्कीच. त्याच्यामुळे पहिले 20 ते 25 मिनिटं त्या केकचं कुठचंही अवन असेल किंवा कुकर असेल तुम्ही ते झाकण उघडू नये. बरं. हल्ली असं झालेलं आहे की फक्त केक जो आहे तो बर्थडे पुरता मर्यादित नाही राहिलाय. म्हणजे हल्ली कुठलंही ओकेजन असलं ना तरी पटकन केक तिथे येतो. मग ते लग्न असेल, एंगेजमेंट असेल किंवा एखादं सेलिब्रेशन सुरू असेल. एवढंच कशाला हल्ली ऑफिसेसमध्ये मीटिंग्स असतात किंवा मग घरी कोणीतरी येतं पटकन. अशा वेळेला सुद्धा मग तो विदाऊट क्रीमचा केक जो असतो तो पटकन सर्व केला जातो. त्याला टी टाइम केक असं म्हणतात. हो. तर टी टाइम केक ही संकल्पना कुठून पुढे आली बरं? ही टी टाइम केक हे म्हणजे जसं त्याचं नावच सजेस्ट करतं की हो. टी टाइम म्हणजे आफ्टरनून टी म्हणजे संध्याकाळचा चहा आपण घेतो त्याच्याबरोबर खाण्याची केक, ज्याच्यामध्ये आपण खूप पोटभरीचं काही खात नाही, थोडंसंच आपण जसं थोडंसं हलकं फुलकं असं खाणं त्याच्यासाठी आणि तो वॉर्म म्हणजे गरम सर्व केला जातो. हां. आणि ही संकल्पना तुम्हाला ब्रिटिश जेव्हा भारतात आले तिकडून त्यांच्याकडून आपल्या इकडे ती संकल्पना आली आणि तो जास्त खूप गोड नसतो. त्यामुळे ज्यांना जे थोडेफार डाएट कॉन्शियस असतील किंवा जे वयस्कर वर्ग असतो ते जास्त प्रिफर केला जातो की त्याच्यात क्रीम नसतं, ज्यांना क्रीम आवडत नाही हां. तो जास्त ते खाल्ला जातो त्यांच्याकडून. बरं, ह्याच्यामध्ये कोणते कोणते फ्लेवर्स येतात? म्हणजे सामान्यपणे ऑरेंज आणि लेमन फ्लेवरच लोकांना माहिती आहेत. फार फार तर अगदी आल्मंड आणि वॉलनट असेल. हो. अजून काय काय सांगता अजून येईल? ह्याच्यामध्ये डेट अँड वॉलनट येतो, तुम्हाला कॅरेट वॉलनट येतो, ह्याच्यामध्ये तुम्ही चोको चिप वालं तो येतो, स्ट्रॉबेरी वाला येतो की तुम्ही स्ट्रॉबेरीजचे आता सीझन आहे तर हो. स्ट्रॉबेरीज कट करून घालून तुम्ही तसा करू शकता. ब्लूबेरी केक करू शकता. आजकाल तुम्हाला रसमलाई फ्लेवर्सचे टी केक्स पण अवेलेबल होतात. बर. हे सगळे वेगवेगळे तुम्ही जे व्हेरिएशन तुम्हाला पाहिजे ते तुम्ही त्याच्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी घालून जेवढं पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. वा वा वा. आज आम्हाला या कुठल्या बरं टी टाइम केकची रेसिपी ऐकायला मिळणार आहे तुमच्याकडून? आज आपण कॅरेट वॉलनट केकची रेसिपी हे करू. म्हणजे नक्कीच. छोटंसं म्हणजे लगेच तुम्हाला करता येईल. तर कॅरेट वॉलनट केकसाठी आपल्याला बेसिकली मैदा, हा. ह्याच्यामध्ये 1 कप मैदा असेल त्याला पाव कप गव्हाचं पीठ घ्यायचं हं. आणि मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि पाव चमचा दालचिनी पावडर, 1 चिमूट जायफळ पावडर आणि पाव चमचा मीठ. हे सगळं तुम्ही साहित्य चाळणीमधून व्यवस्थित 2-3 वेळा चाळून घ्यायचं हं. आणि त्याला म्हणजे बेसिकली चाळणीतून त्याच्यासाठीच की ते हलकं व्हावं, हो. तुमचा केक चांगला त्याला राईज मिळावं, फुगावा, छान व्हावा म्हणून. आणि त्याच्यासाठी आपल्याला जसं कॅरेट वॉलनट आपण म्हणतोय तर गाजर पाहिजे, तर गाजर पाव कप किसलेलं चांगलं गाजर हं. आणि बारीक तुकडे केलेले आपले अक्रोड ते पाव कप. हं. हे आपण साहित्य सगळं गोळा करून ठेवायचं. त्याच्याबरोबर आपल्याला जसं हे सुकं साहित्य आहे तसं आपण ओलं साहित्य. केक नेहमी एक ड्राय इन्ग्रेडियंट्स म्हणतो आम्ही आणि एक वेट इन्ग्रेडियंट्स. तर हे ड्राय इन्ग्रेडियंट्स नेहमी चाळून ठेवले जातात. वेट इन्ग्रेडियंट्स हे तुम्ही नेहमी फेटून घेतलं जातं. तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धा कप पिठी साखर लागेल, पाऊण कप दही लागेल. आता तुम्हाला दही वापरायचं नसेल, तुम्ही अंडी खात असाल तर त्याऐवजी 2 अंडी तुम्ही फेटून घालवू शकता.
एक अंड एका वेळेला फेटावं लागेल, म्हणजे दोन्ही अंडी एका वेळेला फेटता कामा नये. एक एक अंड करून फेटून आपण वापरू. आणि 2.5 चमचे दूध लागेल आणि पाव कप आपल्याला कुठचं पण तेल, व्हेजिटेबल ऑइल, ज्याला वास नसेल असं तेल, आणि अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स. आता जसं मी मगाशी सांगितलं प्लम केकसाठी, तसंच तेल आणि साखर पहिल्यांदा व्यवस्थित एकजीव क्रीमी बॅटर आपण म्हणतो, हलकं झालेलं तसं आपण मिक्स करून घ्यावं, व्यवस्थित फेटून घ्यावं. त्याच्यामध्ये दही घालावं. जर तुम्ही अंड घालत असाल तर एक एक करून अंड घालून फेटून घ्यावं. हे सगळं प्रत्येक गोष्ट व्यवस्थित एकत्र झाली पाहिजे, असं वेगळं वेगळं नाही दिसलं पाहिजे. त्याच्यामध्ये दूध घालावं आणि इसेन्स घालावा. आता हे सगळं तुमचं झालं, वेट इन्ग्रेडियंट्सचं सगळं मिक्सचर तयार झालं. ह्याच्यामध्ये तुम्ही आता तुमचे ड्राय इन्ग्रेडियंट्स जे आपण सगळे चाळून ठेवलेत ते हळूहळू त्याच्यामध्ये हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचे. कुठेच घाई म्हणजे जोरदार फेटलं असं कामा नाही. आपण कट अँड फोल्ड मेथड म्हणतो त्याला, की स्पॅटुला घेऊन म्हणजे आपण घातल्यानंतर त्या वेट इन्ग्रेडियंट्स मध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स मधून एक स्पॅटुला फिरवावा आणि मग साईडनी तो परत गोल फिरवून आतमध्ये मिक्स करावं. तर असं जोर जोरात बॅटर फेटू नये, नाहीतर तुम्ही जे हवा आतमध्ये भरलेली असते ती सगळी निघून जाते. त्यामुळे हे सगळं झाल्यानंतर एकजीव केल्यानंतर तुम्ही टिन्समध्ये हे करून जसं आपण बेक करतो 180 डिग्रीज वरती 30 ते 35 मिनिटं तुम्ही ओव्हनला बेक करावं. कुकर असेल तर कुकरमध्ये बेक करावं. तर हा आपला कॅरेट वॉलनट टी टाइम केक तयार झाला. जेव्हा तुम्हाला खायचा असेल तेव्हा तुम्ही आज केला, उद्या खायचा असेल तर थोडासा वॉर्म करून जेव्हा पण तुम्ही खाल तेव्हा त्याची स्लाइस थोडीशी वॉर्म करून खावी. अरे वा, म्हणजे थोडासा उबदार असा तो खायला मिळतो. लेमन आणि ऑरेंजला सुद्धा खूप पसंती असते लोकांची. का बरं असं का, म्हणजे काय खासियत आहे? सीझनल केक्स असतात ते, आणि ते नॉर्मली लेमन केक तर तुम्हाला लेमन्स ऑल सीझन मध्ये मिळतात आणि खूप आरामात किंवा खूप म्हणतो ना आपण इझी वेनी तुम्हाला त्याचे इन्ग्रेडियंट्स घरी अवेलेबल होतात. अच्छा, त्यामुळे तुम्ही आरामात साहित्य घेऊन ते करू शकता. त्याच्यासाठी वेगळं तुम्हाला कुठे जायची गरज. लिंब तर आपल्या घरी तसं पण असतातच असतात, त्यामुळे तुम्ही कधी पण ते करू शकता लिंबाचा केक. तर रेसिपी सुद्धा होत जाऊ दे. हो नक्कीच ना. आता लिंबाच्या केकसाठी पण आपण 1 कप मैदा घेऊ, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि पाव टीस्पून मीठ. हे सगळं चाळून व्यवस्थित घेऊ. लेमन झेस्ट लागेल ह्याच्यासाठी, 1 टीस्पून ती लागेल. अर्धा कप आपल्याला साखर लागेल, अर्धा कप दही लागेल. दह्याच्या ऐवजी जसं मी म्हटलं तुम्ही 2 अंडी घालू शकता. अर्धा कपाच्या ऐवजी 2 अंडी तुम्ही वापरू शकता. पाव कप बटर वितळलेलं लोणी किंवा पाव कप तेल, जे तुम्हाला जे आवडत असेल ते. अर्धा कप दूध, 2 चमचा लिंबाचा रस आणि पिवळा खायचा रंग. तो ऑप्शनल आहे. तुम्हाला जर घालायचा असेल तर तुम्ही रंग घालू शकता, नाही घालायचा असेल तर नाही घालू शकता. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही लेमन झेस्टच्या ऐवजी ऑरेंज झेस्ट म्हणजे संत्र्याची साल जर किसून घातली आणि संत्र्याचा रस घातला तर तो ऑरेंज केक होतो. आणि त्याच्याबरोबर थोडासा लेमन इसेन्स किंवा ऑरेंज इसेन्स घातला की तो फ्लेवर अजून एनहान्स होतो. आता ते तुमच्या आवडीवरती आहे की तुम्हाला नॅचरल ठेवायचं असेल तर ह्यानी होऊ शकतं, नाहीतर तुम्ही त्याच्यामध्ये हे इसेन्स घातले तर थोडा फ्लेवर एनहान्स होतो. बाकी रेसिपी सेमच आहे दोघांची. येस बाकी रेसिपी सेम आहे. अच्छा, आणि हे इन्ग्रेडियंट्स सुद्धा म्हणजे हे जे साहित्य घ्यायचे ते सुद्धा त्याच प्रमाणात घ्यायचं आहे. हो अगदी. आणि जर तुम्हाला मैदा नको असेल, गव्हाचं पीठ असेल तर तुम्ही 1 कप गव्हाचं पीठ घ्या. अच्छा, तर तो तुम्हाला हेल्दी केक ऑप्शन होईल की गव्हाच्या पिठाचा. हल्ली हेल्दी केक कडे सुद्धा सगळ्यांची पावलं वळतात. हल्ली डाएट कॉन्शियस किंवा हेल्थ कॉन्शियस मंडळी आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात. मग असे काही हेल्थ रिलेटेड सुद्धा तुम्ही काही प्रयोग करून बघितले का केक मध्ये? हो ना, आता येतात म्हणजे बरेच की आम्हाला हेल्दी पाहिजे, मिलेट पाहिजे. तर ह्याच्यामध्ये प्रकार कोणते कोणते येतात मिलेट्स केक मध्ये? म्हणजे कुठल्या कुठल्या धान्यांचा वापर ह्याच्यामध्ये करता येतो? ह्याच्यामध्ये जास्त करून नाचणी वापरली जाते किंवा ज्वारी वापरली जाते. आता मिलेट केक सारखं मिलेट पॅनकेक्स पण होतात. तर ते पण तुम्ही ओट्स आणि मिलेटचा पॅनकेक पण तुम्ही करू शकता. आणि जास्त करून नाचणीचा प्रिफर का होतो, कारण त्याच्यामध्ये चॉकलेट घातलं की मुलांना ते कळत नाही की त्याचा कलर, कारण नाचणी असली की कलर काळा होतो थोडा केकचा थोडासा, आणि चॉकलेट कोको पावडर असल्यामुळे ते कळत नाही की ती नाचणी आहे हे करून. त्यामुळे खूप लोक नाचणीचा केक आवडतो लोकांना, की म्हणजे किंवा मिलेटमध्ये मुलांना खायला द्यायला
लोकांना की नाचणी आणि हेल्दी पण आहे. खरंय, कॅल्शियम हे नाचणी आपल्याला चांगली असते बॉडीसाठी. तर म्हटल्यानंतर आणि ते कळून येत नाही मुलांना नेमकं काय खाल्लं आहे ते. मुलं काय, मोठ्या माणसांना सुद्धा हल्ली असं होतं की केक खायचं क्रेविंग ते थांबवता येत नाही, पण मग एखादा हेल्दी ऑप्शन जर असा मिळाला तर नक्कीच सगळ्यांना आवडेल. आणि मग हे मिलेट्सचे केक करताना याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स म्हणून काय काय वापरता येतं? तुम्ही बाकी सेम तसंच वापरू शकता. बनाना घालू शकता, खजूर घालू शकता, जसं डेट वॉलनट म्हणतो आपण, तर खजूर आपण वापरू शकतो त्याच्यावर. म्हणजे ह्याच्यामुळे त्या मिलेट्सचा जो थोडा उग्र कधी कधी वास असतो तो थोडा कमी होतो त्या गोष्टी. म्हणजे केळ्याचा वास थोडा, एकदम पिकलेली केळी असतात त्याचा वास थोडा असा असतो की बाकीच्या सगळ्या वासाला तो झाकून टाकतो. त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता. नक्कीच. मिलेट्स म्हटले की थोडेसे कोरडट असतात ते, मग हा ड्रायनेस घालवण्यासाठी काय काय करावं लागतं? मग तुमचं बॅटर थोडंसं सैलसर लागतं त्याला, आणि त्याच्यामध्ये फॅट कंटेंट म्हणजे ऑइल आणि हे थोडंसं आपण जास्त प्रमाणात वापरतो. म्हणजे खूप असं नाही, कारण ते शेवट हेल्दी केक्स आहेत. पण मॉइश्चर आणि बेकिंग टाइम तुम्ही व्यवस्थित जर मेंटेन केला तर ते व्यवस्थित मॉइस्ट राहतात केक तुमचे. मग आता एखादा मिलेट्सचा असा कुठला केक तुमची स्पेशालिटी आहे ती? आपण रागी आणि चॉकलेट म्हणजे नाचणी आणि चॉकलेटचा केक, म्हणजे मुलांना पण ते कळत नाही. तर ह्याच्यासाठी पहिली आपल्याला 1 टीस्पून दही आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा हे पहिली व्यवस्थित एका बाउलमध्ये फेटून घ्यावं. बेकिंग सोडा आणि दही जेव्हा फेटलं जातं तेव्हा त्याचं फुगण्याची रिॲक्शन, म्हणजे बेकिंग सोडा ॲक्टिवेट होतो असं आपण म्हणतो, म्हणजे ज्याच्यामुळे केक चांगला फुगला जातो. आणि मग त्याच्यामध्ये अर्धा कप आपण वितळलेलं लोणी आणि पाऊण कप आपला गुळ, म्हणजे हेल्दी आपण म्हणतोय म्हणून गुळ, साखरेच्या ऐवजी आपण गुळ घेऊ. पण साखर पण ज्यांना हवे असेल ते घालू शकतो. साखर पण घालू शकता. आजकाल साखरेमध्ये पण केन शुगर येते, कोकोनट शुगर येते, व्हाईट शुगर येते, ब्राऊन शुगर येते. तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला जे हे ते तुम्ही वापरू शकता. तर आपण इकडे पाऊण कप गुळ घेतलेला आहे, पाव कप दूध घेतलंय आणि अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स घेतलाय. आता एका बाउलमध्ये आपण दही आणि बेकिंग सोडा एकत्र करून ठेवलाय आणि एका बाउलमध्ये आपण दूध, वितळलेलं लोणी आणि गूळ हे एकत्र करून ठेवलंय. व्यवस्थित एकजीव करून ठेवायचं. असे 2 बाउलमध्ये वेगळं वेगळं हे आपण एकत्र करून ठेवलंय. आणि मग नाचणीचं पीठ घेतोय आपण अर्धा कप, ते व्यवस्थित चाळून घ्यावं. त्याच्याबरोबर आपण अर्धा कप गव्हाचं पीठ घेतोय आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतोय आणि पाव कप कोको पावडर घेतोय, जेणेकरून आपला चॉकलेट जो फ्लेवर म्हणतो किंवा कलर म्हणतो, जे मुलांना नाचणीचा ह्याला अजून तो चॉकलेटी दिसेल आणि ते नाचणीचा आहे तो कळणार नाही. तर आपण तो त्याच्यासाठी, आणि हे सगळं साहित्य जसं केकला म्हणतो आपण चाळून घेतो तसं व्यवस्थित चाळून घ्यायचं. आणि मग हे दोन्ही बाउल्सचं जे आपण ओलं मिश्रण वेगळं वेगळं होतं ते दोन्ही एकत्र करायचं, ते पण पहिली एकजीव करायचं. आणि मग हे जे नाचणीचं पिठाचं मिक्सचर आहे ते आपण त्याच्यामध्ये हळूहळू त्याच्यामध्ये घालून सगळं एकजीव करायचं. आता त्याच्यामध्ये तुमचे आवड आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आवडत असतील तर तुम्ही बारीक चिरलेले ड्रायफ्रूट घाला. तुम्हाला चोको चिप्स आवडत असेल तर चोको चिप्स घाला, किंवा चॉकलेटचे तुकडे आवडत असतील तर चॉकलेटचे तुकडे घाला. हे तुमच्यावरती आहे की तुम्ही किती काय आवडतं त्याच्यावरती, किंवा तुमच्या मुलांना, काही मुलांना ड्रायफ्रुट्स आणि मध्ये तोंडात काही आलेला आवडत नाही तर तुम्ही प्लेन ठेवलात तरी चालेल. आणि मग हा परत 180 डिग्रीला आपण ओव्हन प्रीहीट करून आपण 20 ते 25 मिनिटं हा केक आपण बेक करू. बरं, तुम्ही आतापर्यंत आम्हाला खूप छान छान केक सांगितले. म्हणजे त्याच्यामध्ये टी टाइम केक होते, अगदी सुरुवातीला आपण प्लम केक बद्दल जाणून घेतलं, आता आपण या नाचणीच्या केक बद्दल जाणून घेतलं. पण साधारणपणे हे केक जे आहेत ते, म्हणजे बर्थडे केक असेल तर अर्थातच तो एका दिवसात फस्त होतो, पण हे असे करून ठेवलेले केक किती दिवस साधारण टिकतात आणि किती दिवसात ते संपवावेत सुद्धा? हे टी टाइम केक्स हा नॉर्मली वॉर्म खाल्ला जातो, त्यामुळे 1 किंवा 2 दिवसच तुम्ही जास्त करून त्याचा फ्रेशनेस तेवढा 1 किंवा 2, पण फार तर फार 3 दिवस त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ठेवू नये. फ्रीजमध्ये ठेवला तर राहतो, पण मग त्याची टेस्ट थोडी चेंज होते. त्यामुळे जेवढा टी टाइम केक्स हे फ्रेश असतात तेवढे तुम्हाला जास्त चांगले. प्लम केक आहे तो तुम्ही
पाश्चात्य संस्कृतीमध्ये जसं करतात, आठवडे बाहेर राहू शकतो. पण आपल्या इथे आपण ऑरेंज ज्यूसनी करतो, त्याच्यामुळे त्याला शेल्फ लाईफ असते, त्यामुळे त्याला पण 3 ते 4 दिवस तुम्ही बाहेर ठेवू शकता. त्याच्या पुढे तुम्ही बाहेर ठेवू नाही शकत तो केक. हल्ली या हेल्दी व्हर्जन केक मध्ये मिलेट्स बरोबर वेगन केक सुद्धा आपल्याला ऐकायला हो. मिळतात. पण हे वेगन केक म्हणजे दही, दूध, लोणी कशाचाच वापर नाही, पण तरी हे केक होतात छान. हो, मस्त होतात केक. मस्त होतात. तुम्ही म्हणताय. कसं बरं, काय काय ह्याच्यात वापरतात? ह्याच्यामध्ये दुधाच्या ऐवजी आल्मंड मिल्क म्हणजे बदामाचं दूध आता सगळीकडे इझिली अवेलेबल मिळतं आपल्याला मार्केटमध्ये, किंवा सोया मिल्क किंवा कोकोनट मिल्क. ज्यांना जी टेस्ट डेव्हलप्ड आहे, तुमच्या जिभेला जी टेस्ट आवडते त्याप्रमाणे तुम्ही ह्या 3 गोष्टी वापरू शकता. जिकडे बटर आहे किंवा तूप आहे तिकडे तुम्ही तेल वापरू शकता. आणि दही जिकडे आहे तिकडे तुम्ही बेकिंग सोडा आणि विनिगरचं कॉम्बिनेशन वापरून तसं तुम्ही करू शकता. मग हे सगळे केक्स तुम्ही विगन पण करू शकता. आता तुम्ही सांगितलं की नारळाचं दूध वापरता येऊ शकतं किंवा बदामाचं दूध तुम्ही वापरता येऊ शकतं, पण मग हे घरी केलेलं सुद्धा चालतं? हो, घरी केलेलं सुद्धा चालतं. पण मग हे करण्याची पद्धत काय, कसं करावं ते? आता आल्मंड मिल्क साठी तुम्ही जसं आपण बदाम भिजत घालतो खाण्यासाठी, तसंच बदाम भिजत घाला, त्याची वरची साल काढून टाका आणि मग त्याच्यामध्ये पाणी घालून पहिली मिक्सरमध्ये असंच वाटून घ्या आणि मग थोडं पाणी घालून त्याला मग तुम्ही एकदम दुधासारखं त्याची एकदम कन्सिस्टन्सी येते. हे तुमचं आल्मंड मिल्क तयार होतं. आणि ते गाळून घेणं गरजेचं आहे. गाळून घेणं गरजेचं आहे. कुठे बारीक तुकडा वगैरे राहिला असेल तर. तसं नारळाचं दूध, आपल्याला नारळाचा चव आपण काढून त्याच्यामध्ये पाणी घालून मिक्सरला वाटून तुम्ही गाळणीने गाळून घ्या. हे तुमचं नारळाचं दूध झालं. बरं. आणि पण मग हे घेताना किती प्रमाणात घ्यावं केक करताना? जो आपण नॉर्मल दुधाचं जे प्रमाण जिकडे जिकडे असतं त्याच्याऐवजी हे दूध, बाकी प्रमाण तर सगळं सेमच असतं. जिकडे बटरच्या ऐवजी तुम्ही तेल घेता, कारण आपण जिकडे पण मोस्टली बटर घेतो हे मेल्टेड बटर आपण म्हणतो, की म्हणजे वितळलेलं बटर, तर त्याच्याऐवजी आपण त्या तेलाचं प्रमाण तिकडे घेतो. त्यामुळे तुम्ही ते साहित्य तेच राहतं, फक्त तुमचं मीडियम असतं ते चेंज होतं विगन मध्ये. बरं. हल्ली या सगळ्या सोबतच मुलांना टिफिन मध्ये सुद्धा काहीतरी पॅनकेक हवे असतात आणि मग ती पॅनकेकची पाकिटं जी आहेत ती मार्केटमधनं आणली जातात आणि मग आई ते पटकन दुधात किंवा पाण्यामध्ये कालवून करते. पण मग हाच पॅनकेक घरी त्याचं बॅटर बनवणं शक्य आहे का? हो, घरी तर इझिली आपण बॅटर बनवू शकतो. मैदा नाही, तुम्ही गव्हाचं पीठ तर आरामात असतं. हो, तर गव्हाचं पीठ, दूध, केळं हे आपण घालून, केळं एकदम पिकलेलं जे केळं असतं त्याला आपण स्मॅश करून त्याच्यामध्ये दूध घालून, थोडीशी साखर किंवा तुम्हाला साखर नसेल गुळ हवा असेल तर गुळ आणि गव्हाचं पीठ आणि थोडीशी बेकिंग पावडर घालून त्याला हे आपण बॅटर तयार करून त्याचे पॅनकेक्स तयार करू शकतो. बरं. आणि या गव्हाच्या पिठाच्या ऐवजी काय काय अजून वापरता येऊ आपण शकतं? ओट्स वापरू शकतो, त्याच्यामध्ये नाचणी वापरू शकतो, किंवा ओट्स आणि ज्वारीचं पीठ वापरू शकतो. ह्याचे पण आपण पॅनकेक्स करू शकतो. त्याच्यामध्ये व्हेरिएशन पाहिजे तर आतमध्ये चोको चिप्स घाला, वरून चोको चिप्स घाला. बरोबर. मुलांना तर काही पण चालतं. फ्रुट्स कापून घालू शकतो वरून पॅनकेक्सला. ह्या पॅनकेक सोबतच या पॅनकेकचं भावंड किंवा मी फ्रेंड म्हणेन तो म्हणजे डोरा केक. त्याचं नावच इतकं गोड आहे खरं तर, डोरा केक. तर थोडं याच्याबद्दल आम्हाला आधी ऐकायला आवडेल. डोरा केक्स म्हणजे डोरेमॉन सगळ्यांनाच हे असतं, तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला डोरा केक हा ऐकलाच जातो प्रत्येकाकडून आणि प्रत्येक मुलांची डिमांड असते. पण आपल्याला वाटतं की अरे हे केवढी रेसिपी कठीण आहे वगैरे, पण आपल्या घरच्याच साहित्याने सगळं केलेलं असतं. कसं करतात मग बरं हा डोरा केक? डोरा केक साठी पण आपण 1 कप मैदा घेऊया, अर्धा कप साखर, मिल्क पावडर, पाव कप मिल्क पावडर, 1 कप दूध आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 टीस्पून आपण मध घेऊ. आता पहिली आपण सगळं मैदा, साखर, मिल्क पावडर आणि दूध हे सगळं पहिली हळूहळू एकत्र एकजीव करून घेऊ. त्याच्यामध्ये मध घालू, त्याच्यामध्ये 2-3 थेंब व्हॅनिला इसेन्स, जो आपल्याला मुलांना फ्लेवर आवडतो, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी. जर नसेल व्हॅनिला तर आपण वेलची पावडर घातली तरी चालेल. पॅनकेकसाठी घरोघरी असते आपल्याकडे. जायफळ, वेलची, दालचिनी हे आपल्या घरातच असतं, तर ते फ्लेवरिंगसाठी तुम्ही ते पण वापरू शकता. इसेन्स पाहिजेच असं काही नाही. आणि मग त्याच्यामध्ये शेवटला आपण अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालू आणि व्यवस्थित
कन्सिस्टन्सी म्हणजे एकदम पण पातळ नाही आणि एकदम पण जाड नाही, असं आपण त्याची कन्सिस्टन्सीचं आपण पीठ करायचं की रिबिन म्हणतो, थोडासा फ्लोईंग कन्सिस्टन्सी असते त्याला, पण एकदम पण पातळ नाही की तुमच्या पॅनमधून ते असं सगळीकडे वाहतच जावं. हा. तर तुम्ही पॅनला ग्रीस करा. ह्यासाठी तर तुम्हाला ओव्हनची काही गरज नाही. आजकाल पॅनकेकचे पॅन्स पण वेगळे वेगळे येतात. हो. आणि पॅन हीट करून तुम्ही त्याच्यामध्ये तूप घ्या, तेल घ्या, बटर घ्या, जे तुम्हाला आवडेल ते थोडंसं ग्रीस करा. एक दावभर तुम्ही हे बॅटर त्याच्यामध्ये घातलं आणि मीडियम, सगळ्यात लो मीडियम फ्लेमवरती हे करायचं, कारण साखर असते. हाय फ्लेमवरती केलं तर ते सगळं जळू शकतं. बरोबर. त्यामुळे एकदम लो मीडियम फ्लेमवरती सगळ्या बाजूनी व्यवस्थित झालं की मग आपण उलटवून घ्यायचं त्याला. दोन्ही बाजूनी व्यवस्थित झाले की मग खाली काढले की मग त्याच्यामध्ये असतं ते आपलं चॉकलेट स्प्रेड. आजकाल खूप अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. ते डोरा केक्स मध्ये आतमध्ये चॉकलेट हेझलनट स्प्रेड्स असतात. ते तुम्ही लावून 2 डोरा केक्स एकामेकांना जोडले आणि मध्ये चॉकलेट स्प्रेड लावलं की तुमचा वाव. डोरा केक तयार. म्हणजे अगदी असा वाटेल की कोणातरी कठीण आहे बुवा, तसा मुळीच नाही नाही. आणि आपलं घरगुती साहित्य आहे, त्यामुळे हे घरातल्या साहित्याने तुम्ही, आणि मिल्क पावडर नसेल तुमच्याकडे तर नाही घातली तरी चालेल, कारण तुम्ही दूध वापरताय. हो. मला असं वाटतं आता बहुतेक सगळ्या आया हा केक नक्कीच ट्राय करतील आणि मुलं नक्कीच खुश होतील हा खाऊन. तुम्ही या केकच्या आधीपासूनच तुम्ही चॉकलेट्स बनवताय खरं तर वेगवेगळ्या प्रकारची. आणि चॉकलेट म्हणजे फक्त साधं चॉकलेट किंवा होममेड चॉकलेट बनवलं तेवढ्यापुरतं तुम्ही थांबणार, त्याच्यात तुम्ही खूप सारे प्रयोग सुद्धा करून बघितले. तर कुठले कुठले प्रयोग तुम्ही ह्याच्यामध्ये करून बघितले चॉकलेट करताना? आता चॉकलेट्स म्हटलं की नॉर्मल आपले ड्रायफ्रूट वाले तर असतात, त्याच्यामध्ये लिक्विड फील्ड असतं, की म्हणजे तुमच्याकडे फिलिंग्स आजकाल खूप मिळतात बाहेर, की ज्याच्यामध्ये हेझलनट असतं किंवा पानचं असतं, खूप प्रकारचे स्ट्रॉबेरी फिलिंग मिळतं. आणि तुमच्याकडे जर तुम्हाला नाही मिळत तर आपले सीझनल फ्रुट्स घरी आणून त्याचे स्ट्रॉबेरीचा आपण मिक्सरमध्ये प्युरी किंवा बारीक चॉप करून जरी घेतलं आणि साखर घालून थोडासा लिंबाचा रस पिळून आपण पॅनमध्ये जर ते आटवलं तर ते कंपोट होतं आणि त्याला घट्टसर थोडं केलं तर त्याचं फिलिंग आपलं तयार होतं. तसंच बाकीच्या फळांचं पण, ऑरेंज म्हणा किंवा तुमचं ब्लूबेरीज, ब्लॅकबेरीज, जे काही तुम्हाला मिळेल ते, तर ते हे फिलिंग्स असतं तर ते आतमध्ये तुम्ही घालू शकता चॉकलेटच्या मध्ये. त्याच्यानंतर तुम्ही रसमलाई चॉकलेट, पान गुलकंद चॉकलेट हे तुम्ही करू शकता. आणि ह्याचे इसेन्सेस पण आता इझिली अवेलेबल झालेत मार्केटमध्ये, तर ते तुम्ही घालून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स तुम्ही करू शकता. हो, नक्कीच. आणि हे चॉकलेट करताना काय काय खबरदारी घेणं गरजेचं आहे? म्हणजे आपण ऐकतो की कंपाऊंड चॉकलेट आणि केलं, पण ते करताना मग ते झाल्यानंतर चॉकलेट खूप घट्ट होतं किंवा ते नीट सेट होत नाही त्या ट्रे मध्ये. का बरं असं होतं? आता चॉकलेटचा सगळ्यात म्हणजे हे शत्रू म्हणजे पाणी. चॉकलेटला पाण्याचा एकही थेंब लागता कामा नाही. त्यामुळे आपण चॉकलेट जेव्हा मेल्ट करतो तेव्हा आपली भांडी, आपले चमचे, जे काय आहे ते सगळं एकदम कोरडं असावं लागतं. आता तुम्ही आयदर कोण ओव्हन मध्ये, मायक्रोवेव्ह मध्ये चॉकलेट मेल्ट करतं, कोण डबल बॉयलर मेथड वापरतं, ज्याच्यामध्ये आपण गॅसवरती खाली जाड बुडाचं भांडं ठेवतो, पाणी घालतो त्याच्यामध्ये आणि वरती अजून एका भांड्यामध्ये आपण चॉकलेट घालून त्याच्यावरती ठेवतो. आता ही जेव्हा आपलं पाणी उकळतं तेव्हा त्याची वाफ किंवा पाण्याचे थेंब हे त्या चॉकलेटमध्ये जाता कामा नये, ही आपण खबरदारी घ्यायला हवी चॉकलेटची. नाही तर मग ते आपण म्हणतो की चॉकलेट घट्ट झालं, त्याला आपण सीज झालं असं म्हणतात चॉकलेट. मग तुम्ही ते चॉकलेट त्याच्यावरती तुम्ही काम नाही करू शकत. त्यामुळे मग तुम्हाला हे पाण्याचं हे आपल्याला अंश कुठेही येता कामा नाही चॉकलेटमध्ये. त्यामुळे चॉकलेट मेल्ट करताना ही खूप मोठी खबरदारी तुम्हाला घ्यावी लागते. आणि चॉकलेट सेट करताना तुम्ही फ्रीज मध्ये एक 10 मिनिटं ठेवा चॉकलेट आणि 10 मिनिटांनी बाहेर काढा. बाहेर काढल्यानंतर अनमोल्ड करा आणि मग ते तुम्ही एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवून द्या. आणि अशा ठिकाणी ठेवा की तुमच्या किचन मध्ये नको, किंवा जिकडे गरम जास्त होत असेल, फ्रीजचे बाजू जिकडे आपल्याला गरम हवा जास्त येते, अशा ठिकाणी ठेवू नका. थोडंसं थंड ठिकाणी ठेवा आपले चॉकलेट. कोरडे पण आहे अशा ठिकाणी. हो, म्हणजे मग ते चॉकलेट्स लगेच मऊ पडत नाही. बरं, तुमची खासियत म्हणजे रसमलाईचं चॉकलेट. जनरली सगळ्यांना रसमलाई केक माहिती असतो किंवा रसमलाई पुडिंग्स माहिती असतात, पण रसमलाई चॉकलेट जरा थोडं वेगळं आहे ऐकायला. तर जराची रेसिपी आम्हाला ऐकायला आवडेल. आता रसमलाई चॉकलेटसाठी तुम्हाला व्हाईट कंपाऊंड चॉकलेट घ्यावं लागतं. व्हाईट कंपाऊंड चॉकलेट तुम्ही मेल्ट करा
त्याच्यामध्ये तुम्हाला जर रसमलाई फ्लेवर आहे तर रसमलाई इसेन्स इझिली अवेलेबल आहेत. ऑइल बेस्ड घ्यावे लागतात, कारण चॉकलेटमध्ये वॉटर बेस्ड इसेन्स घातले तर चॉकलेट परत जसं मी म्हटलं सीज होतं, घट्ट होऊन जाईल. तर ऑइल बेस्ड इसेन्स आपल्याला मिळतात. ऑइल बेस्ड कलर्स मिळतात, ज्याच्यासाठी आता तुम्हाला व्हाईट ठेवायचं असेल रसमलाई चॉकलेट तर व्हाईट ठेवू शकता, थोडासा येलो कलर घालायचा असेल तर येलो कलर घालू शकता. आणि रसमलाईसाठी आपण ड्रायफ्रुट्स असतातच, पिस्ता, बदाम, थोडंसं हे सगळं रोस्ट करून घ्यायचं, अगदी जास्त नाही, कारण खूप केलं तर त्याचा उग्र वास येईल. पण थोडंसं रोस्ट केल्यामुळे काय होतं, या आपल्या ड्रायफ्रुट्सचे थोडंसं ऑइल रिलीज होतं आणि त्याचा जो वास आहे तो खूप छान येतो. आणि मग हे जरासं रोस्ट करून ह्याचे बारीक तुकडे तुम्ही त्या चॉकलेटच्या आतमध्ये घाला किंवा चॉकलेट घातल्यानंतर वरती घाला. आणि मग ते चॉकलेट तुम्ही सेट मोल्ड्स, आता वेगळे वेगळे तऱ्हेचे मोल्ड्स येतात आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल आहेत. त्या अगदीच तुम्हाला नाही तर तुमच्याकडे आईस ट्रेज पण असतात. तुम्ही आईस ट्रेज मध्ये तुम्ही सेट करू, थोडंसं त्याला बटर लावून त्याच्यामध्ये चॉकलेट घालून तुम्ही ते सेट करू शकता. 10 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवा आणि 10 मिनिटांनी बाहेर काढून अनमोल्ड करा, तर तुमचं रसमलाई चॉकलेट तयार. वाह, क्या बात आहे. मस्त वाटले हे ऐकून. जसं एक छोटंसं चॉकलेट तोंडात टाकलं की कसं मस्त वाटतं, तसंच ते कपकेक सुद्धा लहान लहानसे असतात, बघून आपण सुद्धा आकर्षित होतो. तर मग ह्या कपकेक्स बद्दल काय सांगता येईल? आता कपकेक्स हे असं आहे ना की सगळ्या म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत चालतं. ज्यांना क्रीम नको असतं ते पण खाऊ शकतात. खूप पालक सांगतात की आम्हाला कपकेक्स द्या, की कपकेक म्हणजे एक सिंगल पीस त्यांना दिला की बरं वाटतं, की म्हणजे मुलांना पण आरामात खाता येतं, काही घाण वगैरे कपड्याला न लागता. तर आपण आता आजकाल तर थंडी म्हटल्यानंतर स्ट्रॉबेरी येतात, त्यामुळे स्ट्रॉबेरी कपकेक्स तर एकदम मस्तच लागतात. तर त्याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी कपकेक साठी तुम्ही जसं मैदा, 1 कप मैदा घेतला, त्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा हे तुम्ही पहिली चाळून घ्यायचं. त्याच्यासाठी पाव चमचा लेमन झेस्ट, थोडासा लेमन झेस्टचा फ्लेवर खूप छान येतो, ते घालावं. हे आपले झाले सुकं साहित्य, ज्यात आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स. वेट इन्ग्रेडियंट्स मध्ये आपण पाव कप तेल, अर्धा कप ह्याची कॅस्टर शुगर घ्या किंवा तुम्ही पिठी साखर घ्या, हे दोन्ही एकजीव करून घ्या व्यवस्थित. त्याच्यामध्ये 1 कप दही घाला घट्ट, आणि त्याच्यामध्ये 1 पाव कप दूध घाला. हे सगळं परत व्यवस्थित सगळं एकजीव झालं की त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी इसेन्स घाला. स्ट्रॉबेरी इसेन्स घातल्यानंतर परत सगळं एकजीव केल्यानंतर हे आपलं सुकं जे साहित्य आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये घाला. आणि मग कट स्ट्रॉबेरीज, आपल्या फ्रेश स्ट्रॉबेरीज छोटे छोटे तुकडे त्याच्यामध्ये घाला. आता हेच तुम्ही त्याच्याबरोबर जर तुम्ही स्ट्रॉबेरीजच्या ऐवजी ब्लूबेरी, ड्राईड ब्लूबेरीज मिळतात किंवा आता फ्रेश ब्लूबेरीज पण येतात, तर ते आणि ब्लूबेरी इसेन्स घातला की तुमचा ब्लूबेरी कपकेक तयार. त्याच्यामध्ये आता अजून तुम्हाला व्हेरिएशन पाहिजे तर 1 कप मैद्याच्या ऐवजी पाऊण कप मैदा आणि पाव कप कोको पावडर आणि चोको चिप्स घातले की तुमचा चोको चिप्स कपकेक तयार. म्हणजे साहित्य आणि कृतीमध्ये थोडासाच फक्त फरक करायचा आहे. आता तुम्हाला व्हॅनिला टुटी फ्रुटी पाहिजे तर स्ट्रॉबेरी इसेन्स न घालता तुम्ही व्हॅनिला इसेन्स घाला आणि त्याच्याऐवजी त्याच्यामध्ये टुटी फ्रुटी घाला, तर तुम्हाला टुटी फ्रुटी कपकेक मिळतो. मस्तच. अगदी मला वाटतं मुलांच्या बरोबर पालक सुद्धा तितकेच खुश होणार आहे. अनेक जण आहेत जे तुमच्याकडनं गेली अनेक वर्ष केक घेत आहेत किंवा त्यांच्या काही डिमांड्स असतात की आम्हाला अशाच प्रकारचा केक हवा आहे. तुम्ही हे सगळे केक बनवताना काय काय खबरदारी घेता, त्यांना काय सजेस्ट करता, किंवा असं छान वाटलं बुवा असं त्यांच्याकडनं आलेली प्रतिक्रिया तुम्हाला? हो, असतात ना खूप. म्हणजे आता माझे कस्टमर्स जे आहेत ते म्हणजे ज्यांचे 7-7 वर्षांचे वाढदिवस मी पहिल्या वर्षापासून 7 वर्षापर्यंतचे वाढदिवस केलेले आहेत. आजकालची मुलं तुम्हाला माहितीच आहेत की मोबाईलवरती किंवा तुम्ही इंटरनेटवरती बघतात आणि मला हाच केक पाहिजे, तोच केक पाहिजे, असं खूप डिमांड्स येतात. आणि ते माझ्यासाठी चॅलेंजेस असतात की थीम्स त्याप्रमाणे करा आणि शक्यतो बेस्ट क्वालिटी द्या त्यांना आणि शक्यतो हेल्दी जेवढं देता येईल तेवढं आपण त्याच्यामध्ये बघते मी की त्याच्यामध्ये हेल्दी केवढं करता येईल. बरोबर. त्यामुळे आहेत तसे बरेच एक्सपिरियन्सेस आहेत की काही काही वेळेला पोरं केक कापायला तयार होत नाहीत कारण का केक सुंदर असतात. निश्चितच बघून तो केकच्या प्रेमात पडतो आपण, असं बऱ्याचदा असं होतं, बऱ्याचदा होतं. आता एक मध्ये मला हेल्थ इश्यू होते त्यामुळे मी ऑर्डर घेत नव्हती,
तर तेव्हा ते असं झालं की नाही आम्हाला केक तुमच्याकडून करायचाच आहे. पण म्हटलं मग त्यामुळे ठीक आहे, आम्ही छोटंसं सेलिब्रेशन असंच करू, पण तुम्ही बऱ्या झाल्यानंतर मग आम्हाला सांगा, मग आम्हाला तुमच्याकडून केक ऑर्डर करायचा. अरे बापरे. त्यामुळे असे हे होतात. आता गेल्या आठवड्यात मला चॅलेंज होतं की माझे चॉकलेट्स मला इथून गोव्याला पाठवायचे होते, ते पण लिक्विड फील्ड होते, त्यामुळे कसं पाठवणार, ट्रान्सपोर्टेशन, मग ते सगळं बसनी जाणार, मग त्याच्यामध्ये मग तुम्ही ड्राय आईस वगैरे घालून मी तसं पाठवलं. त्यामुळे असे चॅलेंजेस जसं जसं येतं तसं तसं चॅलेंजेस असतात माझ्या समोर. आणि करताना पण खूप मजा येते. मजा येते. जसा पॅनकेक आवडतो, डोरा केक आवडतो, कपकेक आवडतो किंवा टी टाइम केक सगळ्यांना आवडतो, तसंच ब्राउनी सुद्धा तितक्याच आवडीनं खाल्ली जाते. आणि ब्राउनी म्हटलं की सिझलिंग ब्राउनी, ती हॉटेलमध्ये छान त्या हॉट प्लेटमध्ये सर्व केली जाते विथ हॉट मेल्ट चॉकलेट आणि व्हॅनिला आईस्क्रीम बरोबर. तर या ब्राउनी बद्दल काय सांगाल? आता ब्राउनी सगळ्यांनाच आवडते आणि हॉटेलमध्ये लास्ट डेझर्ट ऑलमोस्ट ब्राउनीजच असतात. आणि लोकांना वाटतं केवढं हे आहे, ब्राउनी करणं कठीण आहे. तर म्हटल्यानंतर पण ब्राउनीमध्ये ना 3 प्रकार असतात. एक केकी ब्राउनी, ज्याचं टेक्स्चर केक सारखं असतं, म्हणजे ऑलमोस्ट केक सारखंच लागतं. एक फजी ब्राउनी, ज्याच्यामध्ये आपण जसा फज खातो जसं असं गुळगुळीत, सॉफ्ट, डेन्स, असं फुललेलं नसतं ते. आणि एक चुई, ज्याला एक क्रंच असतो किंवा आपल्याला चावायला लागतं. चुई हे फजी आणि केकीच्या मध्ये येतं. आणि हे सगळे प्रकार आहेत ना, हे चॉकलेट आणि पिठाच्या प्रमाणावरती असतात. की आता केकी ब्राउनीमध्ये पिठाचं प्रमाण जास्त असतं, चॉकलेटचं कमी असतं. फजीमध्ये चॉकलेटचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं, पीठ कमी असतं. आणि चुईमध्ये दोघांचा मधला प्रकार बॅलन्स असतो. आता आपण घ्यायचं झालं तर हे सगळं आपण पीठ जरी सोडली तरी आपण हेल्दी ब्राउनी पण घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये पीठही नको आणि काही नको. त्यामुळे आपण छोटी मुलं पण करू शकतील, ज्याच्यामध्ये बेक करायची पण गरज नाही. जे तुम्ही म्हणता की ब्राउनी विदाउट बेक. येस, आणि गॅसची पण गरज नाही. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही काय नाही, फक्त 3 साहित्य लागतात. एक आपला खजूर, जो घरी असतोच, ते एक 10 ते 12 खजूर घ्या, मिक्सरमध्ये घाला. त्याच्यामध्ये कोको पावडर, एक 7-8 चमचे, मोठे चमचे कोको पावडर घाला. आणि अक्रोडचा 1 कप अक्रोड आपण बारीक तुकडे करून ते घालूया. आणि थोडंसं किंचित मीठ, 1 चिमूटभर म्हटलं तरी चालेल. आणि हे सगळं मिक्सरला सगळं लावून मस्त ब्लेंड करून घ्यायचं. काही पाणी वगैरे काही नाही, त्या खजूर आणि ह्याच्या अक्रोडच्या तेलाच्या ह्याच्यामध्येच ते सगळं साहित्य मिक्स होऊन जातं, बारीक होऊन जातं. आणि मग तुम्ही एक कुठचाही टीन घ्या, तुम्हाला चौकोनी पाहिजे, गोल पाहिजे, जो काय पाहिजे तो तुम्ही घ्या, त्याला चांगलं ग्रीस करून घ्या. आणि हे साहित्य त्याच्यामध्ये घाला, वरून अक्रोड चॉप करून घाला, तुमचे चॉकलेट चिप्स घाला. आणि हे एक 10 मिनिटं फ्रीजमध्ये सेट करा, कापा, आणि तुमची हेल्दी ब्राउनी, ज्यांना डाएटवाले, विदाऊट शुगर, विदाऊट ऑइल, तुमची ब्राउनी तयार. मस्त. हे चॅलेंजेस स्वीकारणं म्हणजे स्वयंपाक करताना म्हणा किंवा केक करताना, हे मुळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडनंच आलेलं आहे. आजोबा, काका दोघही जण ह्या फील्ड मधले. खरं तर जेवण बनवायला, स्वयंपाक करायला खूप आवडतं मुळात. आता मी एक सिंपल साधी गृहिणी आहे, त्यामुळे हे सगळं सांभाळूनच मी सगळं घरातूनच ऑपरेट करते. माझा जो काय व्यवसाय छोटासा आहे तो. माझे आजोबा पुरुषोत्तम पै हे केटरर होते स्वतः, आणि त्यांचाच बिझनेस पुढे माझ्या काकांनी पण चालू ठेवला. त्यामुळे तो आमच्या जीन्समध्येच आहे असं म्हटलं तरी चालेल. माझ्या दोन्ही आज्या, म्हणजे आईच्या साईडची म्हणा, बाबांच्या साईडची म्हणा आजी, ते पण एकदम एक्सलंट कुक्स म्हणतो आपण, सुगरण एकदम तसे होते ते थोडंफार. आणि मला बेसिकली लहानपणापासून ह्या सगळ्याची खूप आवड होती. जेव्हा माझं असं झालं की लग्न होऊन इथे आली, तेव्हा मी नोकरी करायची, पण माझ्या सासूबाई आणि आत्ते सासूबाई होत्या, त्याच्यामुळे त्यांना थोडे हेल्थ इश्यूज होते. माझ्या मिस्टरांची शिफ्ट ड्युटीज होत्या, त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला की नाही, मी एकटीने एक जण तरी घरी हवं. मग घरातून व्यवसाय काय करायचा, तर मग चॉकलेट्स पासून सुरू केलं. आणि माझ्या सासूबाईंनी, आत्ते सासूबाईंनी पण खूप सपोर्ट केला, नवऱ्यानी सपोर्ट केला या सगळ्या गोष्टींसाठी. आणि मग हळूहळू ते डेव्हलप होत गेलं. पहिली कॉर्पोरेट ऑर्डर्स, हे सगळं खूप हे करायची मी. आणि मग हळूहळू परत चालू. पण हे बनवण्याचं बाळकडू तुम्हाला तुमच्या आजोबांकडनंच मिळालेलं आहे. आणि आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान छान रेसिपीज आम्हाला सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.
श्रोतेहो, केकच्या पाककृती याविषयी माया सुकटणकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.